नमस्कार मित्रांनो. कल्पना करा, सकाळी डोळे उघडताच तुमचा हात सर्वप्रथम कुठे जातो? मोबाईलकडे की आई तुळजाभवानीच्या चरणी? आज बहुतेक लोक जागे होताच मोबाईल उघडतात. कोणाचा मेसेज आला, कोणता स्टेटस लागला, काय नवीन बातमी आली, या गोंधळात दिवसाची पहिली ऊर्जा खर्च होते. पण आई तुळजाभवानीच्या खऱ्या भक्ताची पहिली आणि सर्वात महत्त्वाची सवय यापेक्षा पूर्णपणे वेगळी असते. तो उठल्याबरोबर सर्वप्रथम मनापासून म्हणतो, जय जगदंब, जय भवानी. कारण त्याला माहिती असतं की दिवसाची सुरुवात ज्या विचाराने होते तसाच संपूर्ण दिवस घडत जातो. आई तुळजाभवानी ही फक्त मंदिरातील मूर्ती नाही, ती आदिशक्ती आहे, ती धैर्य आहे, ती संरक्षण आहे, ती आई आहे. सकाळी उठताच तिचं स्मरण केल्यानं मनाला एक अद्भुत स्थैर्य मिळतं. अनेक लोक दिवसाची सुरुवात चिंता, ताण, अपूर्ण कामं आणि भीतीच्या विचारांनी करतात. परिणाम, दिवस सुरू होण्यापूर्वीच मन थकून जातं. पण जो भक्त दिवसाची सुरुवात जगदंब जगदंब या नामानं करतो, त्याच्या मनात शांतता निर्माण होऊ लागते. निर्णय अधिक योग्य होतात, राग कमी होतो, अनावश्यक भीती हळूहळू दूर जाऊ लागते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईची कृपा सतत आपल्या सोबत असल्याची अनुभूती मिळते. यासाठी मोठी पूजा आवश्यक नाही, तासनतास साधना करण्याची गरज नाही. उठण्यापूर्वी फक्त 2 मिनिटं डोळे मिटा, मनात आईचं तेजस्वी रूप उभं करा, तिच्या चरणी नमस्कार करा आणि एवढीच प्रार्थना करा, आई, आजचा दिवस तुझ्या कृपेनं मंगल होऊ दे. माझ्या प्रत्येक पावलावर तुझा आशीर्वाद राहू दे. यानंतर 11, 21 किंवा 108 वेळा जगदंब जगदंब या नामाचा जप करा. ही छोटीशी सवय तुमचं आयुष्य बदलू शकते. जसं शेतात पेरलेलं पहिलं बीज संपूर्ण पिकाचं भविष्य ठरवतं, तसंच दिवसातील पहिला विचार तुमच्या संपूर्ण मानसिक अवस्थेला दिशा देतो. काही महिन्यांनी तुम्हाला जाणवेल, मन अधिक स्थिर झालं आहे, चिडचिड कमी झाली आहे, निर्णय शांतपणे घेतले जात आहेत आणि संकटं पूर्वी इतकी मोठी वाटत नाहीत. कारण ज्याच्या दिवसाची सुरुवात आदिशक्तीच्या स्मरणानं होते, त्याचा दिवस आईच्या कृपेनं प्रकाशमान होतो. म्हणून उद्यापासून एक संकल्प करा. सकाळी उठल्यावर सर्वप्रथम मोबाईल नाही, तर मनापासून म्हणायचं, जय जगदंब, जय भवानी, आणि काही क्षण जगदंब जगदंब या पवित्र नामाचा जप करायचा. विश्वास ठेवा, दिवस बदलतील, विचार बदलतील आणि हळूहळू आयुष्यही बदलू लागेल. जर तुम्हीही आई तुळजाभवानीवर मनापासून श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा नक्की लिहा, जय जगदंब, जय भवानी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच भक्तिमय व प्रेरणादायी व्हिडिओंसाठी वाजरा विजन चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. जय जगदंब, जय भवानी.